नमस्कार सर्वांना. आजच्या पॉडकास्टमध्ये स्वागत. आपल्यासोबत टर्बो लूप टीमचे डेव्हिड आहेत. चला चर्चा करूया. नमस्कार, कसे आहात? नमस्कार शिया, सर्वांना नमस्कार. मला इथे बोलावल्याबद्दल धन्यवाद. मी या संधीची वाट पाहत होतो, जेणेकरून मी तुमच्याशी आणि प्रेक्षकांशी संवाद साधू शकेन. पहिल्या प्रश्नाकडे वळूया. नक्कीच. टर्बो लूप काय आहे आणि ते कशासाठी बनवले आहे? तर टर्बो लूप काय आहे याबद्दल बोलण्यापूर्वी, ज्यांना मी कोण आहे हे माहीत नाही त्यांच्यासाठी मी स्वतःची थोडक्यात ओळख करून देऊ इच्छितो. जरी आपण दररोज डेली ग्लोबल झूम कॉल्स या नावाने अनेक कॉल्स आयोजित करत असतो, मी डेव्ह आहे. लोक मला जागतिक राजदूत आणि कोर टीम सदस्य म्हणून ओळखतात. हे सांगायला आनंद होतो. मी डेव्ह आहे, तुम्ही मला सीईओ म्हणू शकता. टर्बो लूप एक प्लॅटफॉर्म आहे, किंवा अधिक चांगल्या प्रकारे सांगायचे तर एक इकोसिस्टम आहे. एक अष्टपैलू इकोसिस्टम. तुम्हाला हवी असलेली प्रत्येक गोष्ट टर्बो लूपमध्ये आहे, जसे की क्रिप्टो, डीफाय आणि गुंतवणुकीच्या योजना. ही एक अशी इकोसिस्टम आहे जी गुंतवणुकीचा प्रवास सोपा करते. छान. आणि दुसरा प्रश्न असा आहे की आज हजारो डीफाय प्रकल्प आहेत. टर्बो लूपला मूलभूतपणे काय वेगळे बनवते? टर्बो लूप वेगळे आहे हे सांगण्यासाठी आमच्याकडे अनेक कारणे आहेत, कारण आज बाजारात हजारो प्रकल्प आहेत. विकेंद्रित असणे आणि वास्तविक महसूल निर्मितीच्या मार्गांसह शाश्वत असणे या मुख्य गोष्टी आहेत ज्या या प्रकल्पाला इतरांपासून वेगळे करतात. ज्याने डीफाय वापरले नाही त्याला टर्बो लूप सोप्या भाषेत सांगू शकाल का? आमच्याकडे कोणतीही तांत्रिक भाषा किंवा गुंतागुंत नाही. आमच्या टीमने तुम्हाला गुंतागुंतीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आम्ही एक अतिशय सोपी रचना तयार केली आहे. आमच्याकडे 4 गुंतवणूक योजना आहेत. तुम्हाला फक्त वॉलेट कनेक्ट करून योजना निवडायची आहे. तुमचा कमाईचा प्रवास सुरू होईल आणि मग तुम्ही क्लेम किंवा कंपाऊंड करू शकता. ठीक आहे. आणि टर्बो लूप केवळ नवीन ठेवींवर अवलंबून न राहता शाश्वत उत्पन्न कसे निर्माण करते? ठीक आहे, हा खरं तर एक मोठा प्रश्न आहे जो अनेक लोक विचारतात. तुम्हाला माहित आहे, आमच्याकडे महसूल निर्मितीचे वेगवेगळे मार्ग आहेत आणि त्यातील प्रत्येक मार्ग एलपी मध्ये जातो. पॅनकेक स्वॅप आणि V3 पूलमध्ये ठेवी जातात. टर्बोबाय आणि टर्बोस्वॅप सिस्टम शुल्क निर्माण करतात. ही शुल्क एकतर्फी नाहीत. आमच्याकडे महसूल निर्मितीचे 3 मार्ग आहेत. त्यातील प्रत्येक शुल्क निर्माण करते आणि हे शुल्क नफा म्हणून वापरले जाईल आणि हेच या प्रकल्पाची शाश्वतता सुनिश्चित करते. हेच ते आहे की किती व्यावसायिकपणे बढाई मारण्यासाठी नाही, टर्बो लूप टीमने काम केले आहे आणि दीर्घकाळ काम आणि प्रोटोकॉलचा पाया म्हणून बायनान्स स्मार्ट चेन का निवडली गेली? ठीक आहे, तर प्रत्येकाला माहित आहे की BSC चेन ही आतापर्यंतच्या सर्वात लोकप्रिय आणि वेगवान साखळ्यांपैकी एक आहे आणि त्याच वेळी आम्हाला आमच्या लोकांना, आमच्या वापरकर्त्यांना, आमच्या टर्बो लूपर्सना उच्च शुल्क आणि करांच्या पातळीतून जाऊ द्यायचे नाही. म्हणूनच बायनान्स स्मार्ट चेन निवडली गेली आहे. सर्व काही ट्रॅक केले जाऊ शकते. BSC स्कॅन एक्सप्लोररद्वारे ब्लॉकचेनद्वारे सर्व काही सहजपणे शोधले जाऊ शकते. सुरक्षा ही मोठी चिंता आहे. वापरकर्त्यांच्या संरक्षणासाठी टर्बो लूपने काय केले आहे? तर निश्चितपणे ज्याला प्रकल्पाचा भाग व्हायचे आहे त्याला हे समजेल की काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांची आवश्यकता आहे. सुरक्षा आणि सुरक्षितता या गोष्टी आपण वगळू शकत नाही. आम्ही हे क्रिप्टो आणि सॉलिडिटी स्कॅनकडून ऑडिट केले आहे आणि सर्वोच्च सुरक्षा मिळवली आहे. आम्ही समुदायासाठी सर्व काही उपलब्ध केले आहे. स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट्स बदलता येतात का असे लोक विचारतात. टर्बो लूप विकेंद्रित आहे का? ओनरशिप रिअनाउन्स म्हणजे काय? ठीक आहे, नक्कीच. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आणि आधी नमूद केल्याप्रमाणे टर्बो लूप हा एक पूर्णपणे विकेंद्रित प्रकल्प आहे. ठीक आहे, कारण त्याचे फक्त एक कॉन्ट्रॅक्ट आहे. हे कॉन्ट्रॅक्ट ऑडिटेड आणि रिनाउन्स आहे. विकेंद्रीकरण सिद्ध करता येते. ज्याला तुम्हाला जगभरातून हवे आहे त्याबद्दल माझा मोठा दावा आहे. तुम्ही प्रकल्प तपासू शकता आणि तुम्हाला एकच उत्तर मिळेल, विकेंद्रीकरण. आणि दुसरीकडे टीम इतकी आत्मविश्वासी आहे की त्यांनी बग बाउंटी सेट केली आहे. केंद्रीकरणाचे लक्षण शोधणाऱ्यासाठी $1,00,000 सेट केले आहे. आमचा प्रकल्प विकेंद्रित आहे यावर आमचा विश्वास आहे. प्लॅटफॉर्म पारदर्शकतेवर भर देतो. पारदर्शकता महत्त्वाची आहे. टर्बो लूप पारदर्शक आहे. सर्व काही कॉन्ट्रॅक्टवर उपलब्ध आहे. सर्व व्यवहार वेबसाईट turboloop.io आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये जिवंतपणे दाखवले जात आहेत. तुम्ही प्रत्येक व्यवहार ट्रॅक करू शकता आणि फॉलो करू शकता.
ठेव कशी केली जाते आणि ती V3 पूलमध्ये कशी जाते, सर्व पारदर्शक आहे. वेगवेगळ्या लूप योजना आणि त्या कोणासाठी आहेत हे सांगू शकाल का? टर्बो लूप वेगवेगळ्या लोकांसाठी आणि धोरणांसाठी डिझाइन केला आहे. आम्ही 4 प्लॅन दिले आहेत. स्प्रिंट लूप 7 दिवसात 3% परतावा. दुसरा ॲक्सिलरेटर बूस्ट लूप 2 आठवड्यात 10% परतावा देतो. हे खूप रंजक आहे. तिसरा आणि चौथा लूप खूप लोकप्रिय आहेत. शाश्वत प्रकल्पात तुम्ही दीर्घकालीन योजना सहज निवडू शकता. रा लूप 30 दिवसात 24% परतावा देतो. आमच्याकडे अल्टिमेट लूप आहे, जो सर्वात दीर्घकालीन प्रकल्प प्लॅन आहे. तो 2 महिने चालेल आणि तुम्हाला 54% परतावा देईल. त्यामुळे आमच्याकडे असलेल्या सर्व उत्तम वैशिष्ट्यांव्यतिरिक्त आम्ही टर्बो टोकन नावाचे काही अतिरिक्त बक्षीस देखील ठेवले आहे. तुम्ही जर 30 किंवा 60 दिवसांचा प्लॅन पूर्ण केला असेल तर तुम्हाला तुमचे बक्षीस टोकन सहज मिळतील. यालाच एका दगडात 2 पक्षी मारणे म्हणतात. एकाच वेळी तुम्हाला निश्चित परतावा मिळेल आणि तुम्हाला टोकन मिळतील. टर्बो टोकन म्हणजे काय आणि ते इकोसिस्टममध्ये कसे कार्य करते? खरं तर टर्बो टोकन हा प्रकल्पाचा एक स्वतंत्र आणि पूर्णपणे वेगळा भाग आहे. याचा मुख्य कराराशी संबंध नाही, हे महत्त्वाचे आहे. हे केवळ टर्बो लूपर्ससाठी बक्षीस टोकन असून याचा मर्यादित पुरवठा 10 लाख टर्बो टोकन इतका आहे. बायबॅक आणि टोकन बर्न करण्याच्या योजना आहेत. टीम प्रकल्पाला पूर्ण पाठिंबा देत आहे. हा प्रकल्प अद्वितीय आहे आणि टर्बो लूप टोकन आपल्या मुख्य प्रकल्पापासून पूर्णपणे वेगळे आहे. बायबॅक आणि बर्न यंत्रणा कशी काम करते? टोकन धारकांसाठी ती का महत्त्वाची आहे? टर्बो टोकनचा पुरवठा मर्यादित आहे, जसे मी आधी सांगितले. आमच्याकडे मर्यादित पुरवठा आहे आणि हा एक फायदा आहे, कारण जेव्हा एखादी गोष्ट दुर्मिळ असते आणि टोकन्सची संख्या मर्यादित असते तेव्हा हे सामान्य आहे की त्या टोकनची किंमत आणि मूल्य हळूहळू वाढेल. आम्ही टोकनला पाठिंबा देत आहोत. वापरकर्त्यांच्या अधिक नफ्यासाठी हे एक सकारात्मक पाऊल ठरेल. हे एक बक्षीस टोकन आहे, त्यामुळे तुम्ही मी शेवटी सांगितलेल्या 2 योजनांवर लक्ष केंद्रित करावे. पॉवर लूप आणि अल्टिमेट लूप. अनेक प्रकल्पात टीम अलोकेशन मोठे असते. टर्बो लूपने टीम टोकनशिवाय फेअर लान्स मॉडेल का निवडले? आमच्याकडे टीम अलोकेशन नाही, कारण आम्ही स्वतःला या इकोसिस्टमचे वापरकर्ते मानतो. हा करार वापरकर्त्यांसाठी निश्चित असून तो कधीही बदलणार नाही. त्यामुळे मी एक वापरकर्ता आहे, तुम्ही एक वापरकर्ता आहात. तुमच्यात आणि माझ्यात काहीही फरक नाही. आणि याला विकेंद्रित प्रणाली म्हणण्याचे हेच एक कारण आहे. रेफरल आणि लीडरशिप प्रोग्राम कम्युनिटी बिल्डर्सना बक्षीस कसे देतो? आमच्याकडे 20 स्तरांची रेफरल सिस्टम आहे. प्रत्येकाला या प्रकल्पाबद्दल माहिती मिळावी हाच उद्देश आहे. आम्ही व्हॉल्यूमवर जोर दिलेला नाही. आम्ही हा प्रकल्प वापरकर्त्यांना अधिकाधिक माहित करून देण्यावर जोर दिला आहे. आम्ही 20 स्तरांची रेफरल सिस्टम आणि 7 लीडरशिप दिले आहेत. आमची टीम स्वतःच्या खिशातून समुदायाला पाठिंबा देते. म्हणूनच मी सांगतोय की एक व्यावसायिक आणि वचनबद्ध टीम प्रकल्पाला पाठिंबा देत आहे. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक करतो. ठीक आहे. टर्बो लूपच्या यशामध्ये समुदायाची भूमिका काय आहे? टर्बो लूपबद्दल मी नेहमी सांगतो की टर्बो लूप प्रत्येकाला माहीत असावा आणि तो अस्तित्वात आहे हे सर्वांना समजणे गरजेचे आहे. त्यामुळे ते सोपे करू शकते आणि ते तुमची आर्थिक स्थिरता वाढवू शकते. आणि खरं तर मी तुम्हाला सांगितले, टर्बो लूप एका हियासारखा आहे जो सर्वांना माहीत असावा. लोक आम्हाला जितके जास्त ओळखतील तितकी जास्त स्थिरता आणि शाश्वतता टर्बो लूप त्यांना प्रदान करेल. ठीक आहे. टर्बो लूपबद्दल लोकांचे गैरसमज काय आहेत आणि तुम्ही ते कसे दूर कराल? बाजारात हजारो प्रकल्प आहेत आणि अनेक लोकांनी पैसे गमावले आहेत, ज्यात माझाही समावेश आहे. मी स्वतः अनेक प्रकल्पात पैसे गमावले आहेत. लोक शाश्वततेबद्दल आणि मागील अपयशाबद्दल चिंतेत आहेत. पण मी तुम्हाला पटवून देण्यासाठी येथे नाही. मी तुम्हाला सक्ती करण्यासाठी किंवा चुकीची माहिती देण्यासाठी येथे नाही. का? पारदर्शकतेसाठी आम्ही सर्व माहिती लोकांसाठी उपलब्ध केली आहे. तुम्हाला हवी असलेली सर्व माहिती, व्यवहार आणि स्वतः संशोधन करण्यासाठी आवश्यक गोष्टी आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत. च्या पुढील टप्प्यात कोणती रोमांचक वैशिष्ट्ये येत आहेत? टीमने ठरवल्याप्रमाणे
अनेक अपडेट्स येत आहेत. टर्बो टोकन त्यापैकी एक होते आणि ते खूप रंजक होते. दुसरीकडे आमच्याकडे टर्बो लूप इन्शुरन्स सिस्टम आहे जी लवकरच येईल. दुसरीकडे आम्ही काही साप्ताहिक स्पर्धा आयोजित करणार आहोत आणि लोकांसाठी स्वतःशी निरोगी स्पर्धा करण्यासाठी आणि अतिशय छान आणि रोमांचक मार्गाने स्पर्धा करण्यासाठी निरोगी स्पर्धा वातावरण प्रदान करणार आहोत. आम्ही एक उत्तम रोडमॅप तयार केला आहे आणि लवकरच जागतिक दौरे सुरू होतील. आमची टीम विविध ठिकाणी प्रवास करेल आणि लोकांसोबत प्रकल्पावर वैयक्तिकरित्या काम करेल. आज सुरुवात करणाऱ्याबद्दल बोलूया. तुम्ही कोणत्या 3 पाया सुचवता? तुम्ही जेव्हा टी-शर्ट घेता तेव्हा जसे विविध ठिकाणी जाऊन तपासता, तसेच हे एक गुंतवणूक प्लॅटफॉर्म असल्याने तुम्हाला स्वतःहून सखोल संशोधन करणे अत्यंत आवश्यक आहे. वेबसाईट आणि ऑडिट कॉन्ट्रॅक्ट्स तपासून प्रकल्पाचे सर्व पैलू समजून घ्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही दररोज संध्याकाळी 5 वाजता UTC वेळेनुसार विशेष ग्लोबल झूम कॉल्स आयोजित करतो. तुम्ही आमच्याशी सहज जोडू शकता. तसेच विविध प्रदेशांसाठी आमच्याकडे स्थानिक झूम कॉल्स आहेत जिथे तुम्ही तुमच्या स्थानिक भाषेत सादरीकरण पाहू शकता. तुमच्या सर्व शंकांचे निरसन करून आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ. मुद्दा हा आहे की प्रकल्प साध्या रचनेवर आधारित आहे, कारण पारदर्शकता साधेपणातून येते. फक्त वॉलेट कनेक्ट करा, कारण कोणतीही भौगोलिक मर्यादा नाही. त्यानंतर तुमच्या धोरणानुसार योजना निवडा. काही अल्पकालीन तर काही दीर्घकालीन गुंतवणूकदार असतात. तुम्ही सहजपणे तुमच्या योजनेत गुंतवणूक करू शकता. इतकेच. तुमचा दैनंदिन कमाईचा प्रवास सुरू होईल. हीच आमची प्रक्रिया आहे. हे पूर्णपणे विकेंद्रित आहे कारण कोणालाही कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रवेश नाही. यात कोणतीही ॲडमिन की किंवा ओनर की उपलब्ध नाही. यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप नाही. मी या प्रकल्पाचा ग्लोबल अँबॅसेडर म्हणून येथे आहे, ज्याचे कर्तव्य लोकांसाठी सर्व काही स्पष्ट करणे आहे. आणि बस एवढेच. अगदी सोपे. जर तुम्हाला टर्बो लूपबद्दल पहिल्यांदाच ऐकणाऱ्या लोकांसाठी संदेश द्यायचा असेल, तो काय असेल? टर्बो लूप हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे उचललेले प्रत्येक पाऊल फायदेशीर आहे. या सर्व योजना फायदेशीर आहेत. दुसरे म्हणजे टर्बो टोकन मिळेल. तिसरे म्हणजे आमची रेफरल सिस्टम खूप फायदेशीर आहे. आमच्याकडे लीडरशिप सिस्टम आहे जिथे पद मिळू शकते. तसेच ऑनबोर्डिंग बोनसही आहेत. कोणाला रेफर केल्यास आणि त्यांनी 30 किंवा 60 दिवसांची योजना घेतल्यास थेट बोनस मिळेल. आम्ही साप्ताहिक स्पर्धा आयोजित केली आहे, त्यात सहभागी व्हा. एकंदरीत ही एक नवीन गोष्ट आहे आणि हजारो लोकांना याबद्दल माहिती मिळायला हवी. जर मला पुढच्या काळाबद्दल बोलायचे असेल, 2-3 वर्षे किंवा 2026च्या अखेरीस. आज 5,000हून अधिक वापरकर्ते आहेत. आपण 10,000चा आकडा ओलांडू, कारण हळूहळू होणारी वाढ सर्वोत्तम असते. आम्ही निरोगी वातावरण दिले आहे, ज्याचा सर्वांना फायदा व्हावा अशी आमची इच्छा आहे. आम्ही प्रकल्पाला पाठिंबा देत आहोत. देव टीम आणि वापरकर्त्यांमधील दुवा असणे माझे कर्तव्य आहे. तुमच्यासाठी येथे राहून आनंद होतो. खूप आभार. तुमच्याशी बोलून आनंद झाला. पुन्हा पुन्हा तुम्हाला पॉडकास्टवर बोलावण्याची इच्छा आहे. आभारी आहे. येथे येऊन आनंद झाला. सर्वांचे आभार. आम्ही तुमच्यासाठी येथे आहोत आणि अधिक स्पष्टीकरणासाठी उपलब्ध आहोत. पुन्हा सांगतो, स्वतः संशोधन करा. टर्बो लूप सर्वांना माहीत असणे गरजेचे आहे.